या कृषी मंत्र्यांना कोकाटे म्हणावं की मोकाटे म्हणावं हा प्रश्न निर्माण झालेला आहे। हे शेतकऱ्यांची तुलना भिकाऱ्याशी करतात, परंतु हेच सदनिकेमध्ये किंवा जिल्हा बँकेमध्ये घोटाळा करतात। मग खरा भिकारी कोण हा प्रश्न निर्माण झालेला आहे। त्याच्यानंतर हे म्हणतात की ढेकळांचा पंचनामा करायचा का? अहो, महाराष्ट्राच्या कृषी खात्याचे पालक तुम्ही आहात, शेतकऱ्यांचे पालक तुम्ही आहात, तुम्ही असं वक्तव्य करायला पाहिजे का? शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठ का चोळता तुम्ही? त्याच्यानंतर तुम्ही म्हणता की पीक विमा किंवा कर्जमाफीच्या पैशातनं लग्न साखरपुडे मौज मजा करता। अहो, तुम्ही कशातनं करताय? तुम्ही सुद्धा भ्रष्टाचाराच्या पैशातनं करताय। कर्जमाफी असो किंवा इतर पीक विमा असो, तो आमचा हक्क आहे। आम्ही प्रत्येक गोष्टीवर जीएसटी पे करतोय आणि त्यातनं जर आम्हाला सर्व्हिस भेटतात तर तो आमचा हक्क आहे, तो आमचा अधिकार आहे। तुम्ही आम्हाला भीक देत नाही आहात। त्यानंतर तुमचे ओसाडगावची पाटीलकी म्हणता तुम्ही कृषी खात्याला, मग तुम्हाला त्या कृषी खात्याचा कोट घालून मिरवण्याचा, तो लावाजमा मिरवण्याचा अधिकार आहे का? माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्याचा जे काय शेतकऱ्यांच्या विरोधात वागत आहेत त्यांचा मी निषेध करतो।